राज्यातील सोयाबीन खरेदीची मुदत 6 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर राज्य सरकारने घेतला। ही मुदत 31 जानेवारीला संपत असल्याने ती वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती। राज्य सरकारने केंद्र सरकारला या खरेदीला मुदतवाढ देण्याची विनंती करणारा प्रस्ताव पाठवलेला, तो प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केलाय। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसाचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना शुद्ध ऊस रोपं उपलब्ध करून देणार आहे। जवळपास 25 लाख रोपं उपलब्ध होणार असल्याची माहिती कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुजय कुमार पाटील यांनी दिली आहे। वाशिमच्या अमानी परिसरामध्ये आज सकाळपासून दाट धुकं पसरलंय आणि त्याच्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे, ज्याचा परिणाम वाहतुकीवर होतोय। या धुक्यामुळे गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकावर सुद्धा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। दरम्यान हवामान विभागाने पुढचे 4 दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज वर्तवलाय, त्याच्यामुळे शेतकरी वर्गात मात्र भीतीचं वातावरण आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अलिबागमधील नारंगी गावातून हापूस आंब्याची आवक झाली आहे। हापूस बरोबरच केसर आंबा सुद्धा विक्रीसाठी आलाय। मुहूर्ताच्या आंब्यामुळे बाजारामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। बाजारात तूर आवक वाढण्याआधीच तुरीच्या भावात मोठी नरमाई आली आहे। सध्या बाजारात तुरीला 6,900 ते 7,300 चा भाव मिळतोय। आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला गेलाय। देशात गव्हाचा पुरवठा कमी आहे, त्यामुळे सरकार खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत असूनही गव्हाच्या भावात मागच्या महिन्याभरात 3% वाढ झाली आहे। गव्हाचा भाव देशभरात सरासरी 3,200 ते 3,300 रुपयावर पोहोचलाय। गव्हाची बाजारामध्ये आवक सुरू झाल्यानंतर भाव कमी झाले। पपईला सध्या चांगली मागणी आणि त्याच्यामुळे पपईचे भाव सुद्धा तेजीत आहेत। पपईच्या भावामध्ये 1,000 रुपयापासून वाढ झाली आहे। कुंभमेळा आणि इतर कारणांमुळे पपईला चांगला उठाव आहे। राज्यातील पपई संपूर्ण देशात जाते। वेगवेगळ्या राज्यातील खरेदीवर सध्या पपई खरेदीदारांसाठी राज्यात दाखल झालेत आणि पपईला सध्या 1,700 ते 1,800 चा भाव मिळतोय। राज्यातील गुळ कारखान्यांची गाळप क्षमता 500 टनांपेक्षा जास्त असल्याने यावर निर्बंध घालण्याची मागणी अनेक स्तरातून होतीये। अनेक गुळ कारखान्यांनी 2 महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले नाहीत असं धक्कादायक वास्तव समोर आलंय आणि त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालाय। वाशिममधील नाफेडच्या सोयाबीन खरेदीची मुदत 8 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे। हजारो शेतकऱ्यांची सोयाबीन मोजण्याची बाकी असल्याने हा निर्णय घेतला गेला। या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। पुण्यातील जुन्नरमध्ये बिबट्याचा वावर दिवसेंदिवस अधिक वाढतोय। दिवसा सुद्धा बिबट्याचं दर्शन घडतंय। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण त्याच्यामुळे निर्माण झालंय। वाशिममध्ये मागच्या वर्षी गारपिटीमुळे संत्रा फळबागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाहीये। सरकारने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे।